चला तर मंडळी, आज आपण आहे ना व्हेज भुर्जी बनवूया. एकदम झटपट होणारी आणि चविष्ट लागणारी आणि पौष्टिक. आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी बनवत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आता हे 5 कांदे कापून घेऊ आपण. कांदा लई बारीक पण नाही कापायचा, लई मोठा पण नाही कापायचा, मिडियम आकाराचा कापायचा. कांदा मिडियम आकाराचा कापला ना, खायला चवदार लागतो आणि भाजायला पण वेळ लागत नाही, पटकन तेलामध्ये परतला जातो. आता आपला कांदा कापून झालाय सगळा. आता ह्या 8-10 मिरच्या घेतल्यात मी. आता ह्या बारीक कट करून घेऊ आपण. आता आपल्या मिरच्या कापून झाल्या. आता आपण हे 4 टोमॅटो कापून घेऊ. आता आपले टोमॅटो कापून झाले. आता कढई आपण गॅसवर ठेवू तापायला. आता आपली कढई गरम झाली. आता आपण याच्यामध्ये 3 पळ्या तेल घालू. मला कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला व्हेज भुर्जी आवडते का नॉन व्हेज भुर्जी आवडते, आणि कमेंट करून सांगा की तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे, तो आम्ही तुम्हाला करून दाखवू. आता आपलं तेल गरम झालंय. याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालू. आता आपली मोहरी चांगली तडतडली. आता 1 चमचा जिरी घालू त्याच्यात. आता आपली जिरी तडतडून झाली. आता आपण याच्यात मिरची टाकू. तर आम्हाला तिखट लागतं म्हणून मी थोड्या जास्त टाकल्यात मिरच्या. पण तुम्हाला जर कमी तिखट लागत असलं तर तुम्ही थोड्या कमी बी टाकू शकता मिरच्या. आता आपली मिरची परतून झाली. आता याच्यात आलं लसणाची पेस्ट घालू, कारण ह्या पेस्टने ना चव पण छान लागते आणि सुगंध पण खूप छान येतो त्याचा. आता हे सगळं परतून झालंय छान. आता आपण त्याच्यात कांदा घालून घेऊ. आता आपला कांदा टाकलाय कढईमध्ये. आता त्याला ना आपण 10 मिनिटं चांगलं परतून देऊ. आता आपला कांदा परतून झालाय. आता याच्यात मध्ये 1 चमचा हळद घालू. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकू आपण. आता याला 2 मिनिटं परतून घेऊ आपण चांगलं. आता हे परतून झालंय. आता आपण याच्यात टमाटर घालू. हे टमाटो आहे ना 2 मिनिटं परतून घेऊ. आता आपला टमाटो परतून झालंय. आता किचन किंग मसाला घालून घेऊ त्याच्यात. आता हे धना पावडर टाकली. आता कांदा मसाला घालून घेऊ. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता हे चांगलं मिक्स करून झालंय. आता हे अर्धा किलो पनीर घेतलंय. आता हे चांगलं आपण खिसणीने खिसून घेऊ. आता आपलं पनीर खिसून झालंय. आता हे कढईत टाकू आपण. आपलं पनीर टाकून झालंय. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपलं मिक्स करून झालंय हे. याला 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजू द्या. आता आपले 3 मिनिटं झाले. आता आपली भुर्जी शिजून तयार झाली. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.